माजी खासदार सुजय विखे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीतून लढण्याची तयारी आहे। संगमनेरमधून उमेदवारी मिळाल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा हाय व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे। माजी खासदार सुजय विखे पाटील यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले। लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखेंना आता विधानसभा निवडणूक लढवायची। सुजय विखेंना संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। उमेदवारी मिळाल्यास सुजय विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना होण्याची शक्यता आहे। राहुरीतही सुजय विखे पाटील चाचपणी करत आहेत। राहुरीतून उमेदवारी मिळाल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होण्याची शक्यता आहे। संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे। सुजय विखेंच्या या इच्छेवर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली। विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय केंद्रीय समिती घेईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं। मी आधीच सांगितलं कुठलंही तिकीट कोण लढवणार काय लढवणार हा या डायसचा प्रश्न नाही आहे। हा डायसच नाहीये, तो डायस वेगळा आहे, त्या ठिकाणी निर्णय होईल। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सुजय विखेंना राजकारणात कमबॅक करायचंय। संगमनेरमधून उमेदवारी मिळाल्यास ते बाळासाहेब थोरातांना तगडी लढत देऊ शकतात असा अंदाज आहे। त्यामुळे आता भाजप त्यांच्या उमेदवारीसाठी कोणत्या मतदारसंघाचा विचार करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।